नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अतिशय सोपी आणि पटकन बनवता येणारी अशी ही पौष्टिक रेसिपी आज मी बनवून दाखवणार आहे। आजची स्पेशल रेसिपी आहे हळीवची खीर। हळीवची खीर बनवण्यासाठी इथे 2 चमचे मी हळीव घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी, पूर्ण बुडेल इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि 1 ते 2 तास तुम्ही जरी असं भिजवून ठेवलं तर ते लगेच भिजतं। पाणी लगेच त्याने शोषून घेतलेलं आहे ते आणि पुन्हा मिक्स करायचे आहे। जेवढं अळीव आहे त्याच्यावरती अर्धा इंच पाणी राहिलं पाहिजे असं तुम्ही पाणी ठेवायला पाहिजे, म्हणजे ते चांगलं भिजून तयार होतं। हे साईडला ठेवते मी आणि मी 2 तास अगोदर हे भिजवून घेतलेले आहे। आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवते आहे। तर आता हे भिजवलेले आहे, तर आपण पुढे खीर करायला सुरुवात करूया। आता इथे घेतलेले आहे मी एक पातेलं। इथे घेतलेले आहे पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी। तर 1.5 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले अळीवाच्या बिया घालून घ्यायच्या आहेत। छोटा 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपण गॅसवरती उकळायला ठेवूया। हे पहा, गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। आता ते जसं उकळायला सुरुवात होईल तसं ते अजून घट्ट व्हायला लागतं। जास्त वेळ नाही लागत, 10 मिनिटात खीर शिजून तयार होते। हे पहा, उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी घालून घेते गूळ। गोडीसाठी आपल्याला गूळ घालायचा आहे। कोणाला साखर घालायची असेल तर साखर घालू शकता किंवा खडी साखर सुद्धा वापरू शकता। आता गूळ घातल्यानंतर थोडंसं गूळ विरघळू द्यायचं आहे। गूळ घातल्यानंतर किती छान कलर आले बघा, मस्त, वाव। अर्धा चमचा सुंठ आणि वेलची पूड मी तयार केलेली आहे, दोन्ही एकत्र आणि चाळून घेतलेली आहे। पहा, छान शिजलेली आहे। आता यामध्ये महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे नारळाचं दूध। इथे मी घेतलेलं आहे नारळाचं दूध। आता याला सुद्धा मी थोडीशी वेलची पूड आणि सुंठ पूड घालून घेते। हळीव शिजवलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आपण ते घालून घेऊया। आता नारळाचं दूध घालून घ्यायचं आहे। वा, आपल्याला जेवढं लागतंय तेवढं घालून घ्यायचं आणि मस्त दाटसर अशी खीर तयार। वा वा, एकदम दाटसर दूध काढून घेतलं तर तुमची खीर अतिशय उत्तम आणि चविष्ट लागणार आहे। लक्षात ठेवा, जास्त पाणी घालून नारळाचं दूध काढायचं नाही, तर दाटसर दूध काढायचं आणि या हळीव शिजवलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं आहे। हे पहा, मस्त नारळाचं दूध घातलेलं आहे। तर अशा प्रकारे हळीवाची खीर ही रेसिपी माझी तयार आहे आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा। अतिशय सोपी आहे आणि अतिशय पौष्टिक सुद्धा आहे। नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते।